पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो, हा त्रिंबक पाटणकर ना? हा, ते तुमच्या पेजवर तुम्ही माझा इंटरव्ह्यू टाकणार होतात ना, मग हा भलताच व्हिडिओ काय दिसतोय? नाही नाही नाही, तो असू द्या, तो काढू नका, पण मग माझा इंटरव्ह्यू? हॅलो हॅलो, कट केला? डाव्या हातात तांदूळ घेऊन उजव्या हाताने त्यातले 13 दाणे घ्यावेत। ते उजव्या मुठीत ठेवून हा मंत्र 13 वेळा म्हणावा। चोरीला गेलेली वस्तू नक्की मिळेल। तू हे सगळं जे करते आहे ते शिल्पीच्या हरवलेल्या पैशांसाठी ना? हो तर, अहो बक्षिसात मिळालेले तिचे हक्काचे पैसे आहेत ते। असं कोणी येईल आणि चोरून नेईल? हा मंत्र अगदी पॉवरफुल आहे, नक्की पैसे मिळतील बघा। हो हो, म्हणजे काय? म्हणजे हा तुझा मंत्र ना त्या चोराला आपल्या घरापर्यंत खेचून आणेल आणि नंतर तो चोर म्हणेल, शिल्पी म्हात्रेजी चूक झाली, माफ करा, मी तुमचे पैसे चोरले, हे घ्या पैसे। करा करा, टिंगल टवाळी करा। तुमचा नसेल विश्वास, माझा आहे। कठीण आहे तुझं। आई, अगं मला डिस्टर्ब करू नकोस। बाबा, मी शिर्के वहिनींकडे जाऊन येते, त्यांचे पैसे परत करायचे आहेत ना? हो, पैसे परत करू नये त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। हा निर्णय तू घेतलाय तो श्रेयस नाही म्हणाला म्हणून घेतला असेल ना, तर मला वाटते तू तसा निर्णय घ्यायला नको। माणूस कधी कधी एका गोष्टीचा राग दुसरीकडे काढतो। झालं असेल असं काही म्हणून तो नाही म्हणाला। पण बाबा, मी पैसे परत नाही केले तर? तुझ्या मनाला वाटेल तसा निर्णय घे। तुला वाटत असेल की त्यांचे पैसे परत करायचे, तसं कर। किंवा त्या मुलीला साडी नेसवायची असेल तसं कर। जा, जाऊन ये। आई, कसं समजावायचं पोरीला काही कळत नाही बा। एक काय ग, तू परत आलीस? अरे माझं पॅन कार्ड। त्याचं काय? तो टीव्ही बंद कर रे आधी, कुठल्या तरी जुन्या मॅचेस बघत बसतो। केला, आता बोल। अरे माझं पॅन कार्डच सापडत नाहीये। मग तू तेवढ्यासाठी परत आलीस? अरे मला ओरिजिनल हवे रे, म्हणून आहे ना मी सकाळची कामं ना आधीच करून ठेवते। हे असं सकाळी सकाळी ना काहीतरी गडबड होतेच। अगं हो हो हो, थांब थांब, एवढी चिडचिड करू नकोस, जरा शांत हो, शांत बस आणि आठव ते पॅन कार्ड तू कुठे ठेवलेस। ऐक ना, तू बसलाच आहेस ना, तर तूच आठव, कारण ते पॅन कार्ड मी तुला दिलं होतं। मला? हो, कारण आहे ना माझ्या वस्तू मी जागच्या जागेवर ठेवते, तूच कुठेतरी ठेवून विसरून जातोस। मला चांगलं आठवते ते मी तुलाच दिलं होतं। मी ठेवलंय? हो, मी ठेवले म्हणजे नक्कीच ते आतल्या ड्रॉवर मध्ये असेल। जा, आज जाऊन चेक कर, सापडेल तुला। आल्याला ना मी तिथेच पाहायला पाहिजे होतं। कुठल्या ड्रॉवर मध्ये ठेवलंय काय माहिती। बबन, हे तुझ्याकडे कसं काय? ए थांब थांब, हात नको लावू, मी आलो। थांब थांब प्राजू, थांब तू गुरु दे इकडे, तू पॅन कार्ड शोध। माझ्याकडे दे आधी हे। अगं तू पॅन कार्ड शोध ना ते। तू काय लपवतोयस? अगं काही नाही ते। एवढी कॅश? अगं ते दे मला परत, मी तुला नंतर सांगतो। हा, एक मिनिट, हा शिल्पीचा आहे ना? हा आपल्याकडे कसा काय? बबन हे काय आहे सगळं? अरे हा, बरं झालं ते इथे मिळालं। अरे मी केवढा शोधत होतो। दे इकडे, मी तिला आताच देऊन येतो। एक मिनिट, मला माहितीये तिला काल स्टेजवर हा तू दिला होतास। मी होते ना तिथे, समोरच बसले होते, मला माहितीये। बबन काय लपवतोयस तू माझ्यापासून?
मला खरं सांग, तू हे काय आहे सगळं? अगं प्राजू, काही नाहीये, मी तिला आहे ना हे परत देऊन येतो. हा परत? याचा अर्थ तू चोरी केलीस? ए, अशी काय मॅड सारखी बोलतीये? मी चोर वाटलं तुला? आणि तुझ्या मनात असं कसं काय येऊ शकतं यार? अरे धडधडीत दिसतंय हे पैसे तुझे नाहीयेत आणि आपल्या घरात असण्याचं काहीच कारण नाहीये. मग याचा अर्थ काय? तू पैसे चोरलेत. दे इकडं, मी जाते. प्राजू, तू थांब. तू कुठे निघालीस? मी आशूकडे जाते आणि तिथे जाऊन सगळ्यांना सगळं खरं सांगणार आहे. तू कुठेही जाणार नाहीयेस. तो इन्व्हॉल्व माझ्याकडे दे. बाजूला हो तू, मला जाऊ दे. प्राजू, तू कुठेही जाणार नाहीयेस. हे बघ प्राजू, ते इन्व्हॉल्व इकडे दे. मी शिल्पीला परत देऊन येतो. हो, तो शिल्पीचाच लिफाफा आहे. अगं म्हणून परत मागतोय तिला देण्यासाठी. मी देईन सगळ्यांसमोर, कारण माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. हे बघ प्राजू, मी चोरी केलेली नाहीये यार. तू खोटं बोलतोस, मला माहितीये तू चोरी केलीयस. हे बघ प्राजू, तू वाटेल ते आरोप करू नकोस. मी चोरी केलेली नाहीये. हे काय आहे? अगं मला ते स्वतःहून शिल्पीने दिलंय. काय? हे बघ प्राजू, मी तुला सगळं खरं खरं सांगतोय. तू प्लीज शांत हो. कोण पाहिजे? अंजली शिर्के वहिनी आहेत का? तुम्ही कोण? मी अश्विनी वाघमारे. मी बोलवते, या आत बसा. हा. अश्विनीताई, आलात तुम्ही? ते मी या ना, या बसा. नाही, मी तुमच्या पायाला आधीच लागलंय ना. या या, बसा. या. मी ठीक आहे. नाही, या बसा तुम्ही. नाही, पाय दुखे. बसा बसा. मला अगदी खात्री होती की तुम्ही याल. मी आत्ताच समीराला म्हटलं, तिला खूप आनंद होईल तुम्ही आल्याचा. ऍक्च्युली मुलगा अमेरिकेला असतो आणि त्याला ना एकदम 6 महिन्यांनंतर सुट्टी मिळणार आहे, तेव्हा लग्न करायचंय. त्याचं काय आहे ना, मुलं इतकी लांब लांब राहतात म्हणून म्हटलं घाई गडबडीत का होईना आपण साखरपुडा करून घेऊया. मग काय समीराचं सुरुच झालं. मला नऊवारीच नेसायची. काल तुम्ही भेटलात आणि माझा प्रश्नच मिटला. आता समीराचा मेकअप झाला ना की तुम्ही तिला नऊवारी लगेच नेसवून द्या. खरं तर मी तुम्हाला तेच सांगायला आले. तुमचे पैसे मला नाही जमणार हो तिला नऊवारी नेसवायला. प्राजू, मी खरं सांगतोय प्राजू, त्या शिल्पीने सांगितलेलं काम मी केलं म्हणून तिने हे पैसे मला दिले. तिनं सांगितलं आणि तू केलंस. मला खरंच काही कळत नाहीये. अशू माझी एवढी जवळची मैत्रीण आहे, तू. प्राजू, चुकलो यार, खरंच चुकलो. एवढी मोठी रक्कम बघून माझे डोळे फिरले ग. मोठी रक्कम? पैशात मोल करता येणार नाही इतकं प्रेम करते अशू आपल्यावर. बरण्या भरून तिच्याकडनं लोणचं घेऊन येतोस. दर रविवारी हक्कानं तिच्याकडे मिसळ खायला जातोस. पहिला हापूस तुमच्याच घरी खायचा वहिनी असं म्हणून तिच्या घरी जाऊन रसपुरीचा बेत करायला लावायचास. काहीच कसं वाटलं नाही रे तुला?
ती शिल्पी तर हलकट आहेच रे, पण बबन तुला नाही लाज वाटली? राजू, आण ते पैसे इकडे, त्या शिल्पीच्या तोंडावर मारून येतो. तू घ्यायलाच नको हवे तेस. तुझ्यामुळे आशूचा व्हिडिओ. 1 मिनिट, म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर तू हे पैसे घेतलेस तिच्याकडनं? आशू हिल्स घातल्यामुळे पडली ह्याचंही काही वाटलं नाही तुला? बबन, अरे तुझ्या चुका, बेजबाबदारपणा सगळीकडे मी दुर्लक्ष करायचे, कारण मला माहित होतं की तू एक माणूस म्हणून तुझं मन खूप चांगलं आहे. पण तू हे काय केलंस अरे? हेलो, हाँ जी नमस्ते, मैं श्रेयस वाघमारे बोल रहा हूँ. बंसल साहब हैं? ओके ओके ठीक है, हाँ थैंक यू. थैंक यू. बंसल साहेबांचा पर्सनल नंबर होता. अरे नाही, त्यांनी कार्ड दिलं होतं ना. कार्ड तर घरी राहिलं. अश्विनीला फोन करतो. तुमच्या पायामुळे जर का तुम्ही नाही म्हणत असाल ना, तर तुम्हाला हवी ती मदत करायला मी तयार आहे. नाही हो शिर्के वहिनी, माझ्या पायाचं तसं काही नाही, बरी आहे मी. 1 मिनिट. हॅलो. हाँ हॅलो अश्विनी, एक काम कर, माझी डायरी आहे ना, त्याच्यात एक कार्ड आहे, त्याच्यावर एक नंबर आहे, तो दे मला पटकन. अहो मी तुम्हाला नाही देऊ शकत, मी बाहेर आहे. बाहेर आहेस? कुठे बाहेर? मी तुम्हाला म्हणाले होते ना की मी शिर्के वहिनींकडे जाणार आहे. तुला सांगितलेलं तिकडे जाऊ नकोस. अहो मी ते पैसे परत करायला आले होते. अच्छा, मग ठीक आहे. आणि हो, त्यांना सांगून ठेव, इथून पुढे मला असे काम करायला बोलवू नका. हो, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही बाबांना फोन करा, ते तुम्हाला नंबर देतील. ते मी बघतो काय करायचं ते. पण तू त्या शिर्के वहिनींना सांग, न विसरता, माझा नवरा समर्थ आहे आणि मला काम करायची अजिबात गरज नाहीये. हो सांगते मी. ठीक आहे, चल ठेव. हा बोल रुद्र. अगं वेर आर यू? आज उशीर झाला. ॲक्च्युली माझं एक काम होतं म्हणून लेट झाला. कॉलेजलाच येत होते मी, पण तो व्हिडिओ. हा, तो बघितला सगळ्यांनी इकडे, पण बट यू डोंट वरी, कारण आम्ही त्या पाठवणाऱ्याला ब्लॉक केलंय. ओके, मग ये आता लवकर. नाही रुद्र नको, कारण मी आता कॉलेजला आले ना तर सगळे त्याच विषयाबद्दल बोलतील रे. नाही बोलणार, यू डोंट वरी, मी तसा दम दिलाय त्यांना. नाही नको तरी नको. बर, मग कुठे जाशील तू? घरी? नाही नाही, घरी नाही जाऊ शकत, कारण आत्ता घरी गेले तर मग कॉलेजला का नाही गेली वगैरे प्रश्न विचारतील मला. मला न कळतच नाहीये मी काय करू. ओके, डू वन थिंग, तू जिकडे असशील तिकडेच थांब. आय विल पिक यू अप. लेट्स गो समवेअर. अरे पण आपण कुठे जाणार आता? अगं ते ठरवू नंतर, मला आधी तू तुझं लोकेशन पाठव. ठीक आहे, पाठवते. मी आलोच. काय झालं? काही नाही, म्हणजे खरं तर ना हे मी व्यवसाय म्हणून करत नाही. असे कामाचे पैसे मी कधीच घेतले नाहीयेत. सॉरी अहो, तुम्हाला पैसे देऊन तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता माझा. नाही हो शिर्के वहिनी, तुम्ही गैरसमज करून घेताय. मी त्याच्यामुळे नाही म्हटलेलं नाहीये. पण नाही म्हणूच नका ना प्लीज. एक साडी तर नेसवून द्यायची.
समीरा ना एकुलती एक मुलगी आहे माझी. आता लग्न झालं ना की ती परदेशी जाईल. तोपर्यंत ना मला सगळे तिचे लाड पुरवून घ्यायचेत. मला खरंच जमणार नाही हो. अहो पण तू इथे येऊन काय बसलीयस? अगं ह्याच त्या काल मी तुला सांगितलं होतं ना भेटल्या होत्या म्हणून. हो तू म्हणाली होतीस. आंटी थँक्यू सो मच तुम्ही आलात. जी नववारी शिवून आणली ना ती मला बिलकुल आवडली नाहीये आणि आईने सांगितलं तुम्ही नेसवून देणार आहे. आय एम सो हॅपी. आता मला माझा फेवरेट कलर माझ्या एंगेजमेंटला नेसता येईल. आई थँक्यू तू या आंटींना घेऊन आलीस. तू ना गोडेस्ट आई. आई तू ना गोडेस्ट आई आहेस. तुम्ही आज चला. अगं बेटा एक मिनिट. ह्या आंटीना ना तुला नऊवारी नेसवून द्यायला नाही जमणार आहे. व्हॉट? बट वाय? नो नो आंटी प्लीज असं नका ना करू. मला ती शिवलेली साडी नाही नेसायची आहे. तुम्ही नेसून द्या ना मला साडी. मेकअप झाल्याशिवाय कशी नेसवू साडी? म्हणजे तुम्ही? मी लगेच मेकअप करून आले. तुम्ही थांबताय? हो मी देते तिला नऊवारी साडी नेसवू. थँक्स. हा आई बोल. हा नाही माझं एक काम झालंय पण उद्यापासून ऑफिस जॉईन करते ना तर थोडंसं शॉपिंग वगैरे करायची होती. आणि ऐक ना मला जरा घरी यायला उशीरच होईल ना. ओके ओके बाय 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 बाय. हॅलो बाबा. चहा घे. हा मी त्या समीराला ना नऊवारी साडी नेसवून घरी येते. हो म्हणूनच तुम्हाला फोन केला. आटपलं की लगेच येते. हा ठेवते फोन. बघ हे काय? हे कसला मेकअप केलाय तुम्ही? अगं छान तर आहे. आई हा असा मेकअप घेऊन मी नाही करणार या साखरपुडा. अहो हे काय करून ठेवलंय तुम्ही? केवढा बटबटीत मेकअप केलाय. हो इट इज टू लाऊड. अहो तो ब्रायडल मेकअप आहे ना असाच असणार तो. पण मला इतका भडक नकोय. हा घरचा कार्यक्रम आहे. थोडा मेकअप कमी करून द्या. ओ मॅडम माझा ना ऑलरेडी मेकअप करून झालेला आहे. हा आणि ना तो पुन्हा करत बसायला माझ्याकडे आता वेळ नाही अजिबात. का नाही करता येत? कारण ऑलरेडी सेट झालाय तो आता. पण मला हा नकोय इतका. मग तुम्ही मला आधी सांगायचं ना. मी नॉर्मल मेकअप करून दिला असता. आता काय करता येईल ते सांगा. हे बघा हा सगळा मेकअप वॉश करून ना आता पुन्हा मेकअप करायला लागणार आहे. आणि हे सगळं करत बसायला वेळ नाहीये माझ्याकडे अजिबात आता. अहो तुम्ही तिला जसा हवा तसा मेकअप करून द्या ना. एक मिनिट. या तुम्हीच आहात ना? या बाईला साधं चालता येत नाही आणि तुम्ही हिच्याकडनं नऊवारी नेसवून घेणार आहे? एक्सक्यूज मी. पण आई ही अशी कशी जाऊ शकते? थांब समी. आपण काहीतरी करूया. काय करणार आहोत आपण? ऐक ना तू ना अशी रडू नको. आज तुझा साखरपुडा आहे की नाही. मग तू कसं खुश राहायला हवं. ऐक ना ए समीरा मी तुला मेकअप साठी मदत करू का? म्हणजे तुझी हरकत नसेल तर चालेल तुला? सॉरी ऍक्च्युली ट्रॅफिकमुळे लेट झालं. इट्स ओके नो प्रॉब्लेम.
तुला खूप वेळ थांबावं लागलं का? एवढं काय त्यात? बर मग ये बस.